मी आज नाही काल त्यांना जरा ओरडली होती. त्यात पाणी टाकलं. आता आपल्याला ह्या शिजवून घ्यायचे आहेत. थंड गरमीमध्ये खूप छान, त्याच्यामुळे हे तुम्ही करून बघा. नाही ह्या वांग्याची स्टोरी पण तुम्हाला सांगते. जेव्हापासून मी ही वांगी केलेली आहेत ना, नाही ते उलट केलंस असं बघा. आमची झाले सकाळ. आमची सकाळ होते चूल पेटवण्यापासून. मस्त वातावरण आहे आज. कुणालचे बाबा गेले लाकडं शोधायला गेले. तर आज त्यांना मी आज नाही काल त्यांना जरा ओरडली होती. काय करतात ते, चूल पेटवली ना का त्या चुलीजवळ बसून राहतात शेक घेत. आणि त्यांना मग धुराचा त्रास होतो मग. आणि मग नाकातोंडात धूर गेला तर लगेच शिंका चालू होतात. त्याच्यामुळे काल जरा बडबडली होती ना, त्याच्यामुळे आज आता म्हणजे बसले नाही 2 दिवस झाले. आता असे बाहेर राऊंड मारत असतात. त्यांना भरपूर त्रास होतो धुराचा, मातीचा वगैरे. आता सगळं निरीक्षण करतील झाडांचं, कुठे काय 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 आहे ते बघून घेतील. आणि मग कधी जाऊन करतील ते मला पण माहीत नाही पडणार. तर मला वाटतं काहीतरी 1 का 2 झाडांचं काहीतरी बाकी आहे करायचं. खत पाणी करतात ना ते. बाकी सगळी झाडं टोटल झालेली आहेत आपली करून. झालं कुणाल? झालं का? आंघोळीचं म्हटलं पाणी तापलं आहे, झालं का दूध पिऊन? चला एक रेसिपी तुमच्याशी शेअर करते. जरा हे कुणालने पाणी घेतलं ना का आपण त्याच्यावर शिजत ठेवूया. मस्त झालं वातावरण. आभाळ कसं मग हे पिवळ्या रंगाचं असं होतं, आता एकदम चेंज झालं बघा. परत कसे रंग ना शळाला रंग चेंज होतात. तर ह्या बघा, ह्या कैऱ्या घेतल्यात, धुतल्यात स्वच्छ. त्यात पाणी टाकलं. आता आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर ह्या मी ठेवणार आहे चुलीवरती शिजत. तुम्ही कुकरमध्ये टाकलात ना शिजत तर मला वाटतं 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शिजून जातील. आता हे मी ठेवते चुलीवर. चला आता शिजू दे. तर एक 10 मिनटानंतर बघा कैऱ्या आपल्या ना शिजलेल्या आहेत. रंग बघा चेंज झाला आहे कैरीचा. आता हे मी ना उतरवून घेते आणि पूर्ण ना गार करून घ्यायचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. 9 वाजले सकाळचे. आणि तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ना मी आज, पन्ह कैरीचं. तर थंड झालं आहे ते, तर पटकन आधी आपण ते बनवून घेऊया. आणि आमच्याकडे आज बघा इथे चाललेले आहेत ते बघा कुणालच्या बघा काजूच्या बिया आहेत ना, परवा दिवशी आणल्या होत्या ना, त्या जरा कापून ठेवतात म्हणजे भाजी वगैरे करायला कामाला येईल. थोडंसं आता सगळ्या बियाणं संपत आल्यात म्हणजे हे त्यांचा पण एक टायमिंग असतो. मला वाटतं हा आता मार्च महिना चालू आहे ना, ह्या एंडिंगपर्यंत सर्व संपून जाईल. चला जेवण वगैरे करायचं आहे. आणि गुढीपाडव्याची तयारी म्हणजे उद्याला गुढीपाडवा आहे. तुम्हाला आज वार सांगते, आज मंगळवार आहे, तारीख 21 तारीख आहे. त्याच्यामुळे आज बहुतेक तयारी करून घ्यायचा आमचा विचार आहे. म्हणजे उद्याला सकाळी सकाळी मग घाई गडबड नको, वेळेस सगळं होईल. मग तर त्याच दिशेने आज आमचा दिवस सगळा झालेला आहे. तर आता थोड्याशा गप्पा मारते तयारी करता करता तुमच्याशी. एक 2-3 गोष्टी आहेत. पन्ह्याबद्दलच बोलायचं मला. तर आमच्याकडे कसं साखर टाकून आहे ना पन्ह आवडतं, पण गुळामध्ये खूप छान बनतं. तर मी काय करते, साखर आणि गूळ दोन्ही प्रमाणात घेते आणि मग ते पन्ह्यामध्ये टाकते. छान टेस्ट असते. म्हणजे साखर पण चांगलं असतं, पण सगळ्यात बेस्ट गूळ असून ते. वेलची जरा सोलून घेते. काही जणांना वेलची पण आवडत नसेल तर वेलची पण नाही टाकायची. पण म्हणजे नाही टाकून जरी पण चालतं, असं काय हवीच असं काही गरजेचं नाही आहे. म्हणजे आपल्या घरातल्या माणसांना जसं आवडत असेल त्या पद्धतीनेच आपण जे काय करू ते बनवायचं. तर मी पण तेच करते. ह्या दोघांना जसं आवडतं ना त्या पद्धतीनेच करते. आता त्यांना बघा गुळाचं आवडत नाही ना, कुणाला गुळाचं आवडत नाही. त्या दोघांचं की नाही वेगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे मग अर्ध साखर घ्यायची आणि अर्ध गुळ घेते. अशा पद्धतीने सगळं मग मॅनेज करते. तर ह्या बघा आपल्या उकडलेल्या कैऱ्या एकदम थंड झाल्यात. आणि हे जे पाणी आहे ना ते पण फेकायचं नाही, ते पण घ्यायचं. आता ह्या सगळा जो गर आहे ना तो मी काढून घेते.
आणि ह्या ज्या साली असतात ना त्या काढून झाल्यानंतर असं वेगळ्या अशा भांड्यामध्ये घ्यायच्या आणि ते थोडंसं पाणी घेऊन त्यापर आहे ना अशा हे बघा ह्याचा जो गर आहे ना तो सगळा असा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा. जास्त पण पाणी नाही टाकायचं, पण जितकं निघेल ना तितकं काढून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने मी आता सगळं ना हा जो गर आहे ना कैरीचा तो काढून घेते. हा बघा हा जो साली होता ना त्याचा बघा इतका हा गर निघाला आहे. तो पण आता मी मिक्स करणार ह्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवायचा म्हणून तो वेगळा ठेवला आहे. ह्यात घेतलेली आहे मी वेलची पावडर थोडीशी, जास्त नाही घेतली आहे बघा काळोखात दिसतो इथे. गूळ घेतला आहे 1 वाटी आणि 1 वाटी साखर, म्हणजे दोन्ही समप्रमाणात. आता हे आपण सगळं ह्याच्यात टाकूया. सगळं मी हे व्यवस्थित सगळं नंतरला टाकून घेते. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपण हे मीठ टाकायचं. मिठाची चव अजिबात येणार नाही, त्याच्यामुळे मीठ हवंच. बस हा इतकं. आता ही वेलची पावडर टाकूया आणि आता हे सर्व आपण एकत्र करून मिक्सरमध्ये ना वाटून घ्यायचं छानपैकी. आता मी हे सगळं वाटून घेते मिक्सरमध्ये आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा आपलं वाटून झालं आहे पन्ह. आता हे बनवायचं कसं तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा मी 1 ग्लास घेतलेला आहे. 1 मिनटं. त्यात आता समजा ना पाव चमचा टाकायचा, जसं आपण इतर बघा सरबत बनवतो ना कोकम सरबत वगैरे त्याप्रमाणेच. त्यात टाकायचं थोडंसं पाणी आता आणि असा मिक्स करायचा. आणि हे आपलं पन्ह बघा तयार झालं आहे. आणि तुम्हाला जर का वाटलं साखर वगैरे कमी आहे किंवा मीठ थोडंसं कमी आहे तर आपण ह्या ग्लासमध्ये पण थोडंसं असं ॲड करून असं होऊ शकतं. आता हे जे केलेलं आहे ना हे आता बॉटलमध्ये भरणार आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं. कधी पण आपण हे बनवून पिऊ शकतो. असं हेल्दी, एकदम हेल्दी सरबत आहे आपलं हे. थंड गरमीमध्ये खूप छान, त्याच्यामुळे हे तुम्ही करून बघा. काय झालं आवाज येतो मला मगापासनं. इकडचं थोडं थोडं तिकडलं पण काढलं वरचं. झाडाला पाणी घालतो ते वाढत जाते, ते झाडं दुसरी झाडं खराब करते. त्यांना ऊन बिन नाही घेतलं. इथे सगळं झाडून पण काढायला पाहिजे ना. पालापाचोळा भरपूर जमा झालाय, पण हा पालापाचोळा जमा करून आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे. ते फेकायला नको, जमा करून मागच्या साईडला ठेवायला पाहिजे. ही रानटी झाडं वाढली की ही झाडाला त्रास होणार. किती वाढले. करा, माझं जेवणाचं चालू आहे काम. पोरींची वाट बघतेत, मुली येणार आहेत 11:30-12 वाजता. बघूया आता कधी येत आहेत त्या. हां शाळेत गेल्यात आज आरोही आणि मृण्मयी. त्यांना सांगितलं आज या म्हणून ते येतील. वारायला ह्या काय करायचं काय कळत नाही मला. तर जेवण तुम्हाला मी दाखवते काय बनवलं मी आज. हे बघा हे आपले लाल मटाचे देठ होते ना त्याचे तेलामध्ये परतून घेतलेत. चपात्या झाल्यात. आणि इथे मी बनवले हिरव्या वाटाण्याची उसळ. लाईट बंद आहे ना. कुकरमध्ये भात पण आहे केलेला. तरी पण आमच्याकडे आता ती सुकी बघा वांगी असतात ना त्याची आता रेसिपी चाललेली आहे. आता जितकी शक्य होईल ती भांडी सगळी मी घासून घेतलेत बघा. काय बघते मला काय करायचे. चल म्हणजे कशी ते भिजवायचे असतात त्या अगोदर. काय बस झाली जरा जरा नरम पडली बस झाली. चल पण मी करतो बरोबर. नाही भिजवलं तरी पण चालतील कारण धुवून वगैरे सगळं केलेलं आहे ना. ते आता काय करणार तू. मी फ्राय करणार. कसं तू बघ फ्राय कसं करणार. आता पाण्यात टाकला फ्राय कसं करणार. पण त्याला तेलात ह्याच्यात तो असं ह्याच्यावर टाकतो भाजतो ना आपण तसे तव्यावरती. नाही नाही ह्या वांग्याची स्टोरी पण तुम्हाला सांगते. जेव्हापासून मी ही वांगी केलेली आहेत ना सुकून त्यांचं रोज असतं ती फ्राय वांगी म्हणजे वांग्याचे काप असतात ना त्यांना म्हटलं आपल्याला ताजी वांगी आहेत ती त्याचे बनवूया ना आपण. तर ते नको, त्यांना ते सुकवलेलीच पाहिजे. तर म्हटलं बनवा आता सुकवायचे सुकवलेलेच हवेत तर म्हटलं बनवा आणि खा. हे असं सगळं असतं आमच्याकडे ऑफ कॅमेरा. म्हणजे काय चमचमीत खायला पाहिजे. चमचमीत तेलाचं भरपूर पाहिजे. तेलाचं खूप असतं त्याच्यामुळे कधी कधी मला ना ओरडावं लागतं खूप. तवा गरम तर होते.
टाकून ठेवते, पाणी सुकलं ना मगच तेल टाकायचं, नाही तर सगळं हे होणार. बनवा, मी पण टेस्ट करून बघेन कसे लागतात ते. वांग्याचे काप खूप छान लागतात. बनवूया आपण एक दिवस वांग्याचे काप. तुमची वाट बघ मग थकली. कधी आला शाळेतनं? मग कुठे होतात मग? काजी जमा केल्या, पप्पांना दिल्या काजी विकायला, हां हां. मग आता आम्ही सुरू झालो ना. कुणाचे बाबा गेले होते काजू आणायला. रॉन्या, हा बघा रॉनी पण आपला आलाय. काय ग, कधी दिवस तुमची वाट बघते मी दोघींची. आणला दोरा आणला ना, दे बघू दे इकडे. ते लाईट गेल्या, लाईट कधी यायची? लाईट कधीच गेली आहे. खूप टाइम झाला. हा हे बघा घेऊन आले काजू. काजू रे काजू. तसे काजू आज सगळे काजू साफ झाल्या, कोणाचे? सगळ्यांचे सगळे साफ, छापझूप सर्वकडे एवढे एवढे बोंडे काढून टाकले ते. हां. आज मंगळवार होता ना, तर बाजारात विकायला गेली सर्व काजू. अच्छा, हां. जमा करून साफ करून. दादा एवढे पाणी टाकतोय. चला चला चला, सूप घे तिकडे. कैची एकच आहे ना आपल्याकडे. बाई पाट कशाला पाहिजे? पाटाचं डोक्यावर पाट मारू का? वर चढून काढून देतो तुला. किती हवा सुटले बघ ना. आज पण असंच आहे. मुंबईमध्ये पाऊस पडतोय ना. गोंड्याची फुलं काकी. हे बाई ही घे, ही काढ फुललेली सर्व. ही पण काढा बाई, पण अशी खेचू नका तू. बा अशी अलगद काढा, झाडाला त्रास नको काय. बा असं अलगद काढा. ही फुललेली आहेत ना पूर्ण, ती काढा सगळी, सांभाळून काढ. आणि तिकडे पण आहेत ना फुललेली, मी बघते त्या साईडला आहेत का. आज पण बघा भरपूर वारा सुटलेला आहे. आणि मुंबईमध्ये म्हणे भरपूर पाऊस पडला काल, असं आम्हाला माहिती मिळाली. म्हणजे भोपाळच्या मम्मीचा फोन आला ना, म्हणजे ह्यांच्या बहिणीचा, तेव्हा सांगत होत्या त्या की वहिनी खूप पाऊस पडतोय कालपासून असं. आणि घे घे घे. तर इथे आमच्याकडे आता ना फुलं काढायचे, आपल्याला हार बनवायचा आहे फुलांचा. आणि ह्या ज्या मुली आहेत ना दोघीजणी हुशार आहेत, त्यांना खूप छानपैकी असं हार, गजरा, वेणी पण येते बाई विणायला येते. ह्या दोघींना पण येतं. तर म्हणून त्यांना बोलवलं मी. आता म्हटलं आपल्याला उद्याला हवं आहे ना, म्हणजे पाडव्यासाठी आपल्याला हार वगैरे लागणार आहे. म्हणून इथं ही फुलं आहेत ना गोंड्याची, जितकी फुललेली आहेत ना काढून घेते. आणि मग बसून आम्ही ना हार बनवणार आहोत. म्हणजे घरच्या घरी छान असा आपला हार तयार होईल गुढीपाडव्यासाठी. मग तिकडची सगळी नाही काढली, त्या साईडला पण होती केळीच्या इकडे. सूप घेऊन जा तिथे. हां, जरा फुलं काढतो. आणि कुणाला आणि कुणालच्या बा आमचं काय झाडांना पाणी घालायचं टाईम आहे. हा ते पाणी घालतात दोघंजण. हा बघा कुणाल पण आहे ह्या साईडला. ते आता मागे बघा सूर्यप्रकाश किती आहे. ते वाजून गेले तर 5:30, तरी पण किती बघा वाटतंय ऊन. काढा मग. ही बघा इतकी फुलं आपण आता काढलेली आहेत. आणि ही पण फुलं घेतलीत मुलींनी. आणि कुणालचे बाबा गेलेत आंब्याची पानं आणायला. कुठे गेले? लांब गेले वाटतं तिथं समोर. काका तिथे पुढे गेले वाटतं. काय करता ग? कसं मला पण शिकवा, मला येत नाही अजून. काय ग पोरींनो, मला पण शिकवा. काय करता पहिला? हे देठ काढून घ्यायचे आधी. हे दाखव मला बघू दे कसं काढते. अच्छा असं आहे काय. तुम्हाला गजरा पण येतो ना? काय 18वी शाळा? 18वी नाही 15वी पर्यंत असते. ग्रॅज्युएशन 15वीत होता. आणि नंतरला पुढे आपण जे शिकू ते भरपूर शिकायचं. ऐकलं का? हे काम पण शिकायचं घरातलं पण, आणि अभ्यास पण भरपूर करायचा. येते चपाती करायला? काय बोलते खरोखर? आणि बाई तुला चपाती करायला येते? हिला पण येतं मनस्वीला. काय बोलते? भाकरी पण येते? एकदा करून दाखव मला, तर मला खरं वाटेल. खरोखर मग सुट्टी असेल ना तेव्हा या आणि मला दाखवा बघू ते करून. तुला नाही येत? भाजी विजी येते बनवायला? हां, शिकून घ्यायचं. जेवण बिवण पण आलेलं चांगलं असतं. कधी मम्मी आजारी असेल तर पप्पाला जेवण बनवून देशील ना? हां, नाही भाजी विजी पण शिकून घ्यायची. हे बघ इथे गाठ मारले दोऱ्याला. आणि आता हा फूल घातलं तिने. आता आंब्याचं पान घालते.
गजरा तुमच्याकडे मी शिकणार आहे विणायला. हा हार मला येतो विणायला. मला वाटलं तुम्ही वेगळं असं काय विणता का काय. हां असं काय. हां व्हेरी गुड. मग हा गुढीसाठी आहे ना हार. अर्ध झाल्यानंतर त्यात आपण चाफा टाकूया मग. काकी हां मस्त. कर कर. तर ह्या साईडने हा पान नको होता आधी. आता पहिला ऑरेंज घाल. मग पानाने ती सफेद फुलं झाकली जातात. फाडून टाकू. पण फुलं छोटी आहेत ना. घाल तिकडे ऑरेंज फुल घाल. मोठा असेल जरा मोठा घाल. काकी पांडे करून पान काय करायचं. असं करायचं. असा हे बघ धर. असा बरोबर ना. हा ते नाही ते उलटा केलंस की. असा. हा असं. हे. अरे पडला. चला 7 वाजले मित्रमैत्रिणींनो. आता आपला व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे. मुलींनी हार तयार केले आणि त्या घरी निघून गेल्या. काका पण आले होते. थोडा वेळ गप्पा मारल्या आम्ही. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा मला कमेंट करून. कैरीचं पन्ह तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर का आवडलं बनवल्यानंतर तर मला नक्की सांगा तुम्ही कसं झालं ते. तर चला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.